महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। नागपुरात विवाहितेनं प्रेमास नकार दिल्यानं तिची हत्या करून मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। नागपूरच्या हुडकेश्वर भागात ही अमानवीय घटना घडली आहे। महिलेची मुलगी शाळेतील घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला। नागपुरात एका 33 वर्षीय महिलेवर आरोपीने बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं। यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा मृतक महिलेच्या कुटुंबाशी परिचित होता। दरम्यान याबाबत आरोपीनं महिलेची हत्या केल्यानंतर अत्याचार केल्याचं पोलीस चौकशीत कबूल केलं। आरोपीचा संतापजनक आणि घृणास्पद कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत। रोहिल टेकाम असं आरोपीचं नाव आहे। आरोपी रोहित पेंटिंगचं काम करत होता। रोहित आणि हत्या झालेल्या महिलेची 1-1.5 वर्षापूर्वी कामाच्या ठिकाणी ओळख झाली। त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली। घटनेच्या दिवशी आरोपी रोहितनं त्या महिलेला फोन केला असता त्याला समजलं की महिला घरी एकटीच आहे। त्यानंतर रोहित हा महिलेच्या घरी गेला। इथं आरोपीनं मद्यप्राशन केलं। दारूच्या नशेत आरोपी रोहितनं महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली, मात्र महिलेनं स्पष्ट नकार दिल्यानं चिडलेल्या आरोपीनं तिच्यावर जबरदस्ती केली। यानंतर त्याने महिलेचा गळा आवळून हत्या केली। एवढ्यावरच न थांबता आरोपी रोहितनं महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला। शवविच्छेदन अहवालात बलात्कार व हत्येची बाब पुढे येताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता त्या दिवशी महिलेच्या घरी रोहित आला असल्याचं समजलं। त्यानंतर पोलिसांनी रोहित टेकामचा शोध घेऊन त्याला अटक केली असता आरोपीनं गुन्हा मान्य केला आहे। न्यायालयानं आरोपीला 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी रोहित यानं हे कृत्य एकट्यानं केलं की त्याच्यासोबत आणखी कुणी होतं का याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। नागपूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।